केवायसी बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थ्याला 100% आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे 2-3 महिन्याचा असणार आहे, कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार. त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी. त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत, इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत, त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ. आणि मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू. या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई-केवायसी करून घेणं आहे. ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे. म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे. आरोप होतो की कुठेतरी जी लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा डाव राज्य सरकार. नाही, मला वाटतं की साधारणपणे प्रसार माध्यम असतील, विरोधक असतील, हे सातत्याने लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत. ही योजना जी आहे ही महिलांमध्ये, लाडक्या बहिणींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. महिलांना त्याचा लाभ मिळतोय. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे. आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील, एकदा त्यांचं ई-केवायसी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही. बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी गोल्डन डेटा काहीतरी आणला जाणार आहे, काय नेमकं आहे? नाही, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं, आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा. जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला, तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना 500 रुपये लाडकी बहीणमधून आणि 1000 नमो शेतकरीतून मिळतात. परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला, इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानचा डेटा आहे. हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे. अन्न व नागरी विभागाकडनं, पुरवठा विभागाकडनं आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला. कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो. तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो. त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे. मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास, म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त 50-100 रुपये होते, पण आज बहीण योजनेचा जो लाभ आहे 1500 रुपयाचा, तो लाभ घेण्यासाठी आपल्या शासनाने इथं ई-केवायसी करायची, ई-केवायसी तर सुरू केलेली आहे. पहा, ज्या लाडक्या बहिणींना हा 1500 रुपयाचा जो लाभ आहे महिन्याला हा मिळत आहे, तर त्यांनी इथं त्यांच्या खात्याची ई-केवायसी करून घेणं त्यांनी आता इथं बंधनकारक केलेलं आहे. तर पहा, ई-केवायसी करताना भरपूर लाडक्या बहिणींना एरर असा मेसेज येत होता. त्यांची जी केवायसी आहे ती इथं पूर्ण होत नव्हती. तर पहा, त्यांचं आता इथं टेन्शन संपलेलं आहे, कारण जो एरर येत होता तर त्यावर आपल्या शासनानं आता एक दुसरा उपाय काढलेला आहे. तर पहा, त्या संदर्भातच आपण हा व्हिडिओ इथं तयार करत आहोत. पहा, लाडकी बहीण योजनेची तुम्ही केवायसी केली का? तुम्ही जर केवायसी केली असेल तर हो केली म्हणून तुम्ही नक्की तिथं कमेंट करायची आहे. आणि तुमची जर केवायसी बाकी राहिली असेल करायची, तर तुम्ही सुद्धा केवायसी बाकी राहिली म्हणून तुम्ही इथं कमेंट करायची आहे. पहा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांनी केवायसी केली का नाही हे इथं आपल्याला समजून येणार आहे. तर पहा, ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली आहे त्यांनाच आता जो 1500 रुपये लाभ आहे तो इथं मिळणार आहे.
आपलं सरकार इथं त्यांनाच देणार आहे. पहा म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी इथं पूर्ण नसेल त्यांना लाभ आता मिळणार नाही, त्यांचा लाभ आता बंद होणार आहे. तर पहा तुम्ही सुद्धा लवकरात लवकर तुमच्या खात्याची ई-के-वाय-सी ही पूर्ण करून घ्यायची आहे. पहा तुम्ही जर ई-के-वाय-सी तुम्हाला कशी करायची, मोबाईलवरून तुम्ही घर बसल्या 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही ही ई-के-वाय-सी इथं पूर्ण करू शकता. तर पहा त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि तुम्ही घर बसल्या तुमच्या खात्याची सुद्धा के-वाय-सी तर करू शकता. तर पहा लाडकी बहीण योजनेत ई-के-वाय-सी अनिवार्य, चुकीची माहिती दिल्यास लाभ बंद होण्याची शक्यता आहे. पहा म्हणजेच लाडकी बहीण योजनेची तुम्ही जी ई-के-वाय-सी करत आहात, जो ई-के-वाय-सीचा फॉर्म तिथं भरत आहात, तर तो फॉर्म भरताना तुम्ही जी तुमची खरोखर माहिती आहे ती तुम्ही इथं खरी माहिती द्यायची आहे. पहा चुकीची माहिती तुम्ही जर त्यामध्ये भरत असाल तर तुमचा लाभ आता इथं नक्कीच बंद होणार आहे. तुम्हाला OTP एरर येत असेल तर त्याचे उत्तर आपण खाली घेतलेलं आहे, नेमकं कशामुळे हा एरर येत आहे. पहा त्यासाठी तुम्हाला मी आता सांगितलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर पहा लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांना दरमहा 1500 रुपये आपलं सरकार, आपलं शासन इथं पुरवत आहे. मात्र अनेक जण लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो चुकीच्या पद्धतीने देखील घेत असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे सरकारने आता योजनेचा जो लाभ आहे 1500 रुपये तो इथं ई-के-वाय-सी करणं अनिवार्य त्यासाठी ठेवलेलं आहे. पहा म्हणजे जर तुम्हाला हे 1500 रुपये इथं मिळवायचे असतील तर तुम्हाला नक्कीच जर तुमची ई-के-वाय-सी तर पूर्ण करून घ्यायची आहे. मात्र ई-के-वाय-सी करताना या प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने लाभार्थी महिलांमध्ये नाराजगीचं वातावरण इथं पसरलेलं आहे. पहा आता भरपूर महिला आता ह्या वेबसाईटवरती धुमाकूळ घालत आहेत. प्रत्येकाला ई-के-वाय-सी तर करून घ्यायची आहे. त्यामुळे नक्कीच ह्या वेबसाईटवरती थोडा लोड आलेला आहे आणि त्यामुळे हा OTP एरर इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. पहा आधार क्रमांक टाकल्यानंतर आपण सेंड OTP ह्या बटनावरती क्लिक करत होतो आणि त्यावर क्लिक केल्यानंतर ही साईट जी होती ती तर लोडवर येत होती. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणी ह्या त्रस्त झालेल्या होत्या, त्यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण पसरलेलं होतं. पहा आता यावर आपल्या शासनाने एक उपाय काढलेला आहे. तो उपाय नेमका काय आहे की कशामुळे आपण तो उपाय केल्यानंतर आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया जी आहे ती लवकर होणार का, सुलभ होणार का, ते आपण या व्हिडिओमध्ये शेवटी पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावाच लागणार आहे. तर पहा चुकीची माहिती दिल्यास कारवाईची शक्यता. पहा म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करताना चुकीची माहिती देत असाल, खोटी माहिती भरत असाल तर तुमच्यावर नक्कीच आपलं सरकार इथं कारवाई करणार आहे. पहा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-के-वाय-सी अनिवार्य आहे. मात्र चुकीची माहिती दिल्यास लाभार्थ्यांचे 1500 रुपये बंद होऊ शकतात. याशिवाय ज्या लाभार्थींनी खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे अर्जात नमूद करण्यात आलेलं आहे. पहा ई-के-वाय-सी करताना काळजीपूर्वक तुम्ही अचूक माहिती भरणे इथं आवश्यक आहे. तुम्ही खरी माहिती भरणं इथं आवश्यक आहे. काही प्रश्न चुकीचे असल्यास ते लवकरच दुरुस्त केले जाऊ शकतात, त्यामुळे काळजी करून घेऊ नका. तर पहा आता ई-के-वाय-सी कशी करावी, सोपी पद्धत आपण खाली समजून घेणार आहोत. पहा तुम्ही जर ई-के-वाय-सी केली नसेल तर नक्कीच तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमामधून तुम्ही घर बसल्या 2 मिनिटांमध्ये, अवघ्या 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही तुमची ई-के-वाय-सी तर पूर्ण करून घेऊ शकता. तर पहा तुम्ही व्यवस्थित ही स्टेप बाय स्टेप प्रक्रिया कशी आहे ती पाहायची आहे. पहा वेबसाईटला भेट द्या. तर पहा ladkibaheen.maharashtra.gov.in पहा ह्या वेबसाईटला इथं भेट द्यायची आहे. नंतर ई-के-वाय-सीचा फॉर्म खाली दिलेला आहे तो तुम्ही तिथून उघडायचा आहे. त्याच्या पहिल्या पानावर ई-के-वाय-सी बॅनर असं तुम्हाला तिथं एक चिन्ह दिसणार आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. पहा नंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक जो आहे तो तिथं टाकायचा आहे आणि आपल्या आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही तिथं टाकायचा आहे आणि खाली सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमच्या मोबाईल आधार कार्डला जो मोबाईल नंबर तुम्ही जोडलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला एक OTP मिळणार आहे. आणि नंतर तुम्ही तो OTP आल्यानंतर खाली OTP टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. पहा अशा प्रकारे तुमची एक इथं स्टेप जी आहे ती इथं अतिशय सोप्या पद्धतीने इथं पूर्ण होणार आहे. नंतर पहा के-वाय-सी प्रणाली जी आहे ती तुमची के-वाय-सी तपासणी करून घेणार आहे आणि तुमची के-वाय-सी जर आधीच पूर्ण असेल तर तुमची के-वाय-सी आधीच पूर्ण झालेली आहे असा तुम्हाला संदेश येणार आहे. म्हणजे तुम्हाला मेसेज अगोदरच के-वाय-सी पूर्ण झालेली आहे. पात्रता तपासणी, तुमचा आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत आहे का नाही हे तिथं तपासलं जाणार आहे.
पहा ज्यावेळेस तुम्ही तुमचा आधार क्रमांक तिथं अपलोड करता टाकता त्यावेळेस तुमचा आधार क्रमांकाची जी आहे ती तपासणी तिथं होणार आहे आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही, तुमचा आधार क्रमांक आहे का नाही ते तिथं व्हेरीफाय केलं जातं. त्यानंतरनं पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून नंतरनं खाली सेंड OTP या बटनावरती परत एकदा क्लिक करायचं आहे. नंतरनं OTP आल्यानंतरनं तुम्ही तो OTP तिथं फिल करायचा आहे. पहा अशा प्रकारे इथं दुसरी स्टेप आपली संपलेली आहे. अतिशय सोप्या पद्धतीने ही माहिती इथं देण्यात आलेली आहे. पहा त्यानंतर प्रमाणपत्र, जात प्रवर्ग निवडा आणि खालील बाबी प्रमाणित करा. पहा त्यानंतर जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे आणि खाली ज्या बाबी दिलेल्या आहेत त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. पहा तुमच्या कुटुंबातील कोणीही शासकीय कर्मचारी किंवा निवृत्ती वेतन धारक नसायला पाहिजे. जर असेल तर तिथं तुम्ही टिकमार्क करायची आहे, जर नसेल कोण तिथं टिकमार्क करायची नाही. कुटुंबातील फक्त एक विवाहित आणि अविवाहित महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता. पहा व्यवस्थित माहिती तपासायची आहे, व्यवस्थित माहिती इथं तुम्ही ऐकायची आहे, वाचून घ्यायची आहे. एका कुटुंबामध्ये फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2च महिलांना लाभ इथं मिळणार आहे. त्यानंतरनं ह्या 2 चेकबॉक्सवरती तुम्ही जर तुमचं खरी माहिती असेल तर क्लिक करायचं आहे आणि जर तुमची माहिती ती खरी नसेल तर तुम्ही तिथं क्लिक करायचं नाही. त्यानंतरनं चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट या बटन व्यवस्थित तुम्ही दाबायचं आहे आणि तुमची KYC यशस्वी झाल्यास तुम्हाला eKYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा मेसेज, असा संदेश तुमच्या मोबाईल नंबरवरती प्राप्त होणार आहे. पहा अतिशय सोप्या पद्धतीची आपण इथं KYC प्रक्रिया कशी आहे, कशी करायची ते आपण इथून जाणून घेतलेलं आहे. पहा तुम्ही सुद्धा जर KYC केली नसेल तर नक्कीच तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमामधून तुमची KYC इथं पूर्ण करू शकता आणि लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे 1500 रुपयाचा तो तुम्ही असाच अखंडितपणे मिळवू शकता. पहा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना eKYC पूर्ण करण्यासाठी घाई न करता योग्य वेळी आणि अचूक माहितीसह प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. पहा म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये eKYC जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. पहा तुम्हाला आज साईट चलत नसेल तर तुम्ही थोड्या वेळाने चेक करायचं असेल, जोपर्यंत तुमची KYC पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या वेबसाईटवरतीच राहायचं आहे. म्हणजेच जर तुम्ही खोटी माहिती भरून लाडकी बहीण योजनेच्या नियमांचं जर उल्लंघन करीत असाल, त्या नियमांचं पालन करत नसाल तर तुमचा जो लाभ आहे लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपये तो इथं नक्कीच बंद होणार आहे. आपलं सरकार तो इथं बंद करणार आहे. तर पहा यावर नक्की उपाय काय आहे, कोणत्या पद्धतीनं तुम्हाला eKYC करायची आहे. तर पहा वरील माहितीनुसार eKYC प्रक्रियेदरम्यान सर्व लाभार्थी एकाच वेळी प्रयत्न करत असल्याने वेबसाईटवर लोड येत आहे. पहा तुम्हाला आता सांगितलेलं मी की भरपूर म्हणजे जवळजवळ सर्व लाडक्या बहिणी ह्या KYC पूर्ण करण्यासाठी एक धडपडत आहेत. भरपूर ठिकाणी त्यांची गर्दी तुम्हाला पाहायला सुद्धा मिळत असेल. पहा यामुळे OTP येण्यास विलंब होतो आणि साईट क्रॅश होते. यावर उपाय म्हणून सरकारनं लाभार्थ्यांना रात्री 12 वाजल्यानंतर किंवा सकाळी 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान eKYC करण्याचा सल्ला दिलेला आहे. पहा तुमची सुद्धा साईट जर इथं लोडवर येत असेल, साईट क्रॅश होत असेल तर नक्कीच तुम्ही रात्री 12 वाजल्याच्या नंतरनं किंवा सकाळी 4 ते 5 वाजल्याच्या दरम्यान तुम्ही इथं प्रयत्न करायचा आहे. नक्कीच तुमची eKYC इथं सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर इथं पूर्ण होणार आहे. पहा कारण या वेळेमध्ये साईटवर कमी लोड असतो, त्यामुळे तुमची ही जी प्रक्रिया आहे eKYCची ती जलद गतीने पूर्ण होणार आहे. eKYC करण्यासाठी आपल्या सर्व महिलांकडे 2 महिन्याचा कालावधी म्हणजेच एकूण 60 दिवस आहेत. पहा कुणीही घाई गडबड करायची नाही आणि कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. पहा 2 महिन्यामध्ये eKYC पूर्ण करून घ्यायची आहे. तसेच पहा काही जर गरज पडल्यास आपलं सरकार हा जो कालावधी दिलेला आहे 2 महिन्याचा तो नक्कीच इथं वाढवला सुद्धा जाऊ शकतो. कारण भरपूर लाडक्या बहिणींच्या ज्या तक्रारी आहेत त्या ह्या KYC मुळे येत आहेत. त्यामुळे नक्कीच हा जो कालावधी आहे तो इथं वाढला सुद्धा जाऊ शकतो. परंतु तरीही तुम्ही हा जो टाइम दिलेला आहे ह्या टाइमामध्ये तुमची eKYC पूर्ण करायचा पुरेपूर प्रयत्न करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.